सभापती महोदय, 1992 साली तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय सुधाकर नाईक साहेबांनी मृदू व जलसंधारण या विभागाची स्थापना केली व नंतर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2017 साली त्याला एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं आणि 16,499 पदं भरण्याची त्यावेळेसची तरतूद होती. पर्टिक्युलर प्रश्न असा आहे की त्यावेळेस पद भरती करताना 16,499 भरायची ठरली होती, पण त्याच्यामध्ये नंतर कपात करून फक्त 8,000 पदच भरायची ठरलेली आहेत. हा पहिला प्रश्न आहे, ते असं का झालं ह्याचं उत्तर मंत्री महोदयांनी ह्या ठिकाणी द्यावी. व तसंच स्थापत्य अभियंता सहाय्यक वर्गातील पदं रिक्त आहेत आणि त्यासाठी म्हणून बाह्य यंत्रणेमार्फत न राबवता सरळ सेवा योजनेतून ही पदं भरली जातील का? महोदय, याच विषयाच्या संदर्भात लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहामध्ये याच्यापूर्वी ही चर्चा झालेली आहे. सन्माननीय सदस्यांनी आता उल्लेख केल्याप्रमाणे 2017ला मृद व जलसंधारण विभागाला शासनाने मान्यता दिल्यानंतर त्यावेळेसच जवळपास 16,423 पदं या विभागाला आकृतीबंध राहील अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता. आणि ही पदं सभापती महोदय जलसंपदा आणि कृषी विभागाकडून वर्ग करण्यात येणार होती, परंतु या ठिकाणी ही पदं जलसंधारण विभागाला मृद जलसंधारण विभागाला मिळाली नाही. मग मृद व जलसंधारण विभागाने नवीन या ठिकाणी एक आकृतीबंध तयार केला आणि तो वित्त विभागाला पाठवलेला आहे. राज्यातल्या सध्या बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन या ठिकाणी आमच्या विभागाने खऱ्या अर्थानं फील्डवर काम करणारी यंत्रणा आम्हाला आवश्यक होती आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी जो प्रस्ताव पाठवलेला आहे 8,667 पदाला वित्त विभागाने आकृतीबद्धाला मान्यता दिलेली आहे. आणि जी पदं अनावश्यक होती सभापती महोदय, ज्याच्यामध्ये भंडारपाल आहे, अनुलेखक आहे, टंकलेखक आहे, चौकीदार आहे, तर अशा या ठिकाणी जी पदं आम्हाला आवश्यक आहे अशा पदाच्या संदर्भामध्ये आम्ही जो काही आकृतीबद्ध पाठवला होता विभागाला तो वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे. आणि लगेच आता ती प्रक्रिया सन्माननीय सदस्यांनी जसं सांगितले सर्व पदं भरण्याच्या दृष्टीनं आमचा विभाग या ठिकाणी आता प्रयत्न करणार आहे.